सो हॅलो स्टुडंट्स. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला अल्किल ग्रुप्सबद्दल शिकायचं आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जे काही पॉईंट शिकले आहेत ते सगळ्यांनी रिवाईज करा. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की अल्किल ग्रुप्स म्हणजे नेमकं काय. तर फर्स्ट ऑफ ऑल अल्किल ग्रुप म्हणजे नेमकं काय आणि अल्किल ग्रुप बनतो कसा हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. तर अल्किल ग्रुप कसा बनतो? द अल्किल ग्रुप फॉर्म्स बाय रिमूव्हिंग हायड्रोजन. जो अल्किल ग्रुप असतो ना तो हायड्रोजनला काढून बाय रिमूव्हिंग हायड्रोजन. म्हणजे एखाद्या अल्केन मधून जर तुम्ही एक हायड्रोजन काढून टाकला, रिमूव्हिंग हायड्रोजन म्हणजे काय? हायड्रोजन काढणे. किती काढायचं? एकच काढायचं. फॉर्म्स बाय रिमूव्हिंग हायड्रोजन. किती हायड्रोजन? एक हायड्रोजन. ठीक आहे, एक हायड्रोजन काढायचं. आता तुम्ही जो हायड्रोजन त्या अल्केन मधून काढणार आहात किंवा त्या कंपाऊंड मधून तुम्ही जो हायड्रोजन काढणार आहात तो हायड्रोजन तुम्ही कुठून काढता? टर्मिनल वरून काढता का नॉन टर्मिनल वरून काढता? याच्यावर याचे दोन टाइप्स पडतात. तर इकडे बघा, जो तुम्ही हायड्रोजन काढणार आहेत बेस्ड ऑन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. जो तुम्ही हायड्रोजन काढणार आहेत ना, जो तुम्ही हायड्रोजन काढणार आहेत तो हायड्रोजन नेमका तुम्ही कुठून काढणार आहेत याच्या बेसिसवर दोन टाइप्स पडतात. तर बेस्ड ऑन रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम टर्मिनल और नॉन टर्मिनल कार्बन. तुम्ही जो हायड्रोजन काढणार आहात, एकच काढायचा हायड्रोजन, एकच. तुम्ही जो एक हायड्रोजन काढणार आहात तो तुम्ही टर्मिनलवरून काढणार आहेत का नॉन टर्मिनलवरून काढणार आहेत याच्या बेसिसवर दोन टाइप पडतात. आता सर टर्मिनल म्हणजे काय? टर्मिनलचा अर्थ होतो एकदम कोपऱ्यावरचा कार्बन, मग एकदम राईट साईडच्या कोपऱ्यावरचा किंवा लेफ्ट साईडच्या कोपऱ्यावरचा, एंडचा एकदम कोपऱ्यावरचा, एकदम एंडिंगचा जो कार्बन असतो त्याला म्हणतो टर्मिनल कार्बन. आणि जो कार्बन एंडिंगचा नसतो त्याला म्हणायचं नॉन टर्मिनल कार्बन. तर इकडे बघा सगळ्यांनी, जर तुम्ही टर्मिनल कार्बन वरून हायड्रोजन काढला तर जो अल्किल ग्रुप बनतो, बघा, जर टर्मिनल कार्बन वरून काढला तर जो अल्किल ग्रुप बनतो त्या अल्किल ग्रुपला आपण म्हणत असतो स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. इकडे बघा सगळ्यांनी, स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. कसं बनवायचं, कसं असतं, त्याला नाव कसं द्यायचं, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. आधी आपण बघू की याचे जे टाइप्स पडतात ते नेमकं कोणत्या बेसिसवर पडतात. तर समजा जर तुम्ही टर्मिनल कार्बन वरून हायड्रोजन काढलं, बघा, एक तर गोष्ट फिक्स आहे, तुम्हाला हायड्रोजन काढावं लागेल, एक हायड्रोजन काढायचे. तर तुम्ही जो हायड्रोजन काढणार आहात तो जर टर्मिनल कार्बन वरून काढला तर त्यांना म्हणायचं स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. काय म्हणायचं? स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. आणि जर तुम्ही तो हायड्रोजन नॉन टर्मिनल कार्बन वरून काढला तर त्यांना म्हणतो आपण ब्रांच चेन अल्किल ग्रुप्स. तर अगोदर हे समजून घ्या की अल्किल ग्रुपचे जे प्रकार पडतात ते नेमके कसे पडतात आणि अल्किल ग्रुप कसा बनतो. एकदम सिंपल आहे. अल्किल ग्रुप कसा बनतो? बाय रिमूव्हिंग हायड्रोजन. एक हायड्रोजन काढायचा, अल्किल ग्रुप बनतो. आता तुम्ही जो एक हायड्रोजन काढणार आहात तो तुम्ही नेमका कुठून काढणार आहेत याच्या बेसिसवर दोन टाइप पडतात. जर तुम्ही कोपऱ्यावरून काढला, कोपऱ्यावरून म्हणजे एंडिंगचे कार्बन, राईट एंड किंवा लेफ्ट एंड, त्याला म्हणतो टर्मिनलवरून काढला तर स्ट्रेट चेन बनतो. आणि नॉन टर्मिनल वरून काढला तर ब्रांच चेन बनतो. आता स्ट्रेट चेन काय असतात, ब्रांच चेन काय असतात, आपल्याला हे वन बाय वन बघायचे. एकदा सगळ्यांनी हे नोट करा. मग आपण बघू की स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसे बनतात, त्याचे नावं काय असतात, आणि ब्रांच चेन अल्किल ग्रुप कसे बनतात त्याचे नावं काय असतात. ठीक आहे, चला. तर सुरुवातीला आपण बघूया की स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स कसे असतात. आपण अगोदर बघूया की स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसे असतात. चला इकडे लक्ष द्या. तर इकडे बघा, तर काय काय सांगितलं, टर्मिनलवरून काढला तर स्ट्रेट चेन बनल आणि नॉन टर्मिनल वरून काढला तर ब्रांच चेन बनल. तर आपण बघूया स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसे असतात. तर आपण बघू आधी स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. ठीक आहे. तर स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसा बनतो हे तर तुम्हाला आता सांगितलंय मी. टर्मिनल कार्बन वरून एक हायड्रोजन काढून टाकायचं. ठीक आहे, कोपऱ्यावरच्या कार्बनवरून एक हायड्रोजन काढून टाकायचं. आता स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप तुम्हाला बनवून दाखवतो. खूप सोपं. इकडे बघा, फॉर एक्झाम्पल हा बघा सगळ्यांनी CH4. तुम्हाला माहिती आहे ना, CH4 ला काय म्हणतो आपण? मिथेन. CH4 ला काय म्हणतो आपण? मिथेन बनतो. आता जर मी याच्यातून एक हायड्रोजन काढून टाकला तर तुम्हाला कसं दिसेल रे? CH3. बघा ना,
4 हायड्रोजन होते, 1 काढून टाकला, 3 उरले. तर आता याचं नाव कसं बदलल? जे शेवटचं AN आहे ते काढून टाकायचं आणि त्याच्या जागेवर तुम्हाला YL ऍड करायचं. ठीक आहे, अल्किल ग्रुप कसा बनवतात? शेवटचं AN काढून टाका आणि काय ऍड करायचं? YL. तर मग हा कोणता अल्किल ग्रुप बनला तुमचा? याला म्हणतो आपण मिथिल ग्रुप. ठीक आहे, आणि जे अल्किल ग्रुप असतात त्यांना सहसा कॅपिटल R ने आपण डिनोट करत असतो. हे पुढे तुम्हाला समजेल. तर बघा, मिथेन पासून जो अल्किल ग्रुप बनला मिथिल, कसा बनला? 4 हायड्रोजन होते, 1 काढून टाकला, 3 राहिले, मिथिल बनला. नावामध्ये बदल कसा करायचा? AN काढून टाकायचं, YL लावायचं, मिथिल. सेम अजून एक एक्झाम्पल बघू, इकडे बघा सगळ्यांनी. CH3 ठीक आहे, यालाच तुम्ही असं लिहू शकता ना, C2H6. याचं नाव काय रे? याचं नाव काय? इथेन. काय नाव आहे याचं? इथेन नाव आहे. ठीक आहे, आता जर मी याच्यातून 1 हायड्रोजन काढून टाकला तर कसं दिसल? CH2 CH3. बघा नाही तर 3 होते, 1 काढून टाकलं, किंवा तुम्ही इकडूनही काढू शकता, काही फरक पडत नाही. मग इथं जर 1 हायड्रोजन काढला तर कसं दिसल? C2H5. बघा ना, 6 होते, 1 काढला, 5 राहिले. आता नावामध्ये कसा बदल होईल? शेवटचं AN काढून टाका आणि AN काढून काय लावायचं? YL. तर नाव काय झालं? इथिल. हे 2 अल्किल ग्रुप्स एकदम परफेक्टली लक्षपूर्वक तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ह्या 2 अल्किल ग्रुप्स मध्ये तुम्हाला इतक्यांदा रिपीटेशन दिसेल, म्हणजे IUPAC नॉमेनक्लेचर बघायचं ना आपल्याला, तर हे 2 तुम्हाला इतक्यांदा रिपीट होताना दिसतील भरपूर वेळेस. तर हे 2 अल्किल ग्रुप खूप महत्वाचे आहेत. CH3 ला मिथिल म्हणतो आपण आणि C2H5 किंवा CH2 CH3 ला आपण इथिल म्हणतो. आता जो मिथिल असतो, इकडे लक्ष द्या, जो मिथिल असतो ना, मिथिल, या मिथिल ग्रुपला आपण ME असं शॉर्ट मध्ये पण लिहू शकतो, ME. आणि हा जो इथिल ग्रुप आहे याला शॉर्ट मध्ये आपण ET असं लिहू शकतो. कधी कधी काय होतं, काही कंपाऊंड्स मध्ये तुम्हाला ME दिसल, तर एखाद्या वेळेस माहित नसेल तर कन्फ्युजन होतं. ME चा अर्थ काय होतो? मिथिल ग्रुप, हा असा दिसतो, आणि ET चा अर्थ काय होतो? इथिल ग्रुप, हा असा दिसतो. ठीक आहे, तर काय सांगितलं? स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप कसे बनतात? 1 हायड्रोजन काढून टाकायचं, कुठून? टर्मिनल वरून. कसं? बघा, CH4 4 हायड्रोजन आहेत, 1 काढून टाकलं, CH3 बनला, हा अल्किल ग्रुप आहे तुमचा. नावामध्ये कसा बदल करायचा? AN काढून टाकायचं, YL लावायचं. सेम इथं, हा तुमचा इथेन होता, जर 1 हायड्रोजन काढून टाकला तर त्याचा अल्किल ग्रुप बनला कोणता? इथिल. नावामध्ये बदल, AN काढून टाका, YL लावा. तर हे असे स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप बनतात. सेम जर इथेनचा इथिल बनला, मिथेनचा मिथिल, प्रोपेनचा काय बनल? प्रोपिल. ब्युटेनचा काय बनल? ब्युटिल. तर अशा पद्धतीने आपण अल्किल ग्रुप्स बनवू शकतो. पण हे 2 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यामध्ये याच्यावर जास्त लक्ष द्या. हे पुढे खूपदा तुम्हाला रिपीट होताना दिसतील. ठीक आहे, तर यांना म्हणतो आपण स्ट्रेट चेन अल्किल ग्रुप्स. याला नोट करा. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे, स्ट्रेट चेन झालं, आता आपण बघूया B, ब्रांच चेन अल्किल ग्रुप्स. ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप्स. ब्रांच्ड चेन अल्किल ग्रुप्स. ठीक आहे, चला तर आता इकडे बघा, ब्रांच चेन अल्किल ग्रुप कोणते कोणते बघा सगळ्यांनी. हे बघा, नॉन टर्मिनल कार्बन वरून हायड्रोजन काढले, तर हा बघा, याला काय म्हणायचं? आयसोप्रोपिल. व्यवस्थित बघून घ्या, याची गरज पुढे पडते. हा जो आहे इथून 1 हायड्रोजन काढून टाकलाय, त्याचं नाव काय? आयसोब्युटिल. हा जो आहे बघा, इथून 1 हायड्रोजन काढून टाकलाय, बघा ना, इथून 1 हायड्रोजन काढून टाकलाय, तर याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल. SEC हे शॉर्ट मध्ये, SEC चा अर्थ होतो सेकंडरी ब्युटिल. हा जो कार्बन दिसायला का, हा कार्बन किती आहे? 2 डिग्री आहे ना, आणि 2 डिग्रीलाच काय म्हणतो आपण? सेकंडरी. तर 2 डिग्री कार्बन वरून काढलाय म्हणून त्याला सेकंडरी ब्युटिल म्हटलं. आता इकडे बघा, हा कार्बन बघा, हा जो कार्बन आहे हा कसा आहे? 3 डिग्री, आणि 3 डिग्रीला काय म्हणतो आपण? टर्शरी. मग 3 डिग्री कार्बन वरून हायड्रोजन काढलाय म्हणून काय नाव झालं? टर्शरी ब्युटिल. ठीक आहे, इथं 2 डिग्रीहून काढलाय म्हणून सेकंडरी ब्युटिल, इथं 3 डिग्रीहून काढलाय म्हणून टर्शरी ब्युटिल. तर हे जे आहेत हे आहेत तुमचे ब्रांच चेन अल्किल ग्रुप्स. ठीक आहे, तर आपण 2 टाईपचे बघितले, कोणते कोणते? एक बघितला स्ट्रेट चेन, एक बघितला ब्रांच चेन. तर अल्किल ग्रुप्स म्हणजे काय, अल्किल ग्रुप कसे बनतात सगळ्यांना समजलं असेल. आता इकडे लक्ष द्या, तुम्हाला फायनल पेपर मध्ये काय अल्किल ग्रुपवर क्वेश्चन पडत नसतो, पण या अल्किल ग्रुपची गरज आपल्याला पुढे IUPAC मध्ये पडते म्हणून इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय लक्षात ठेवायचंय, जे एक्झाम्पल आहे ते लक्षात ठेवायचे. डेफिनेशन तुम्हाला कुठे विचारत नाहीत की हायड्रोजन काढून बनला का, कसा बनला वगैरे काही विचारत नाहीत, डायरेक्ट विचारतात. तर हा CH3 म्हणजे मिथिल लक्षात ठेवायचं, CH2 CH3 किंवा C2H5 म्हणजे इथिल लक्षात ठेवायचं. ठीक आहे, CH3 म्हणजे मिथिल आणि C2H5 म्हणजे इथिल. हे 2 अल्किल ग्रुप लक्षात ठेवा, याची गरज आपल्याला पुढे पडणार आहे. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला अल्किल ग्रुप्स म्हणजे काय हे समजलं असेल.
तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं की अल्किल ग्रुप्स म्हणजे नेमकं काय असतात, कसे बनतात आणि या अल्किल ग्रुप्सची गरज पुढे कुठं कुठं पडते. तर व्यवस्थित लक्षपूर्वक सगळे लेक्चर्स तुम्हाला करायचे आहेत. हा जो पार्ट आहे अल्किल ग्रुप्सचा, याच्यावर पेपरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन पडत नसतो, जसं मी सांगितलंय. याच्या बेसिसवर तुम्हाला पुढे IUPAC नॉमेनक्लेचर सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. या व्हिडिओ लेक्चरमध्ये जर काही डाऊट्स असतील तर तुम्हाला ते डाऊट्स मला विचारायचे आहेत, डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. आणि लेक्चरच्या नंतर जर तुम्ही DPP सॉल्व्ह केली तर ते खूप चांगलं होईल, कारण कॉन्सेप्ट क्लिअर झाली आणि त्या कॉन्सेप्टवरचे तुम्ही MCQs लगेच सॉल्व्ह केले तर त्याच्यापेक्षा बेस्ट प्रिपरेशन मेथड कोणतीच नसते. ठीक आहे. परत एकदा ऐका. मला भरपूर स्टुडंट्स विचारतात की सर बेस्ट प्रिपरेशन मेथड कोणती आहे. ते एकदम सिंपल आहे. तुम्ही एखादा कॉन्सेप्ट शिकला की लगेच त्या कॉन्सेप्टवरचे न्यूमरिकल MCQ PYQ सॉल्व्ह करून टाका. याच्यापेक्षा बेस्ट प्रिपरेशन मेथड कोणतीच नाही. तुम्ही जर एखादा कॉन्सेप्ट शिकला आणि लगेच त्याचे MCQ सॉल्व्ह केले तर तुम्हाला तो कॉन्सेप्ट 100% माइंडमध्ये फिक्स होऊन जातो. तर ही सर्वात बेस्ट प्रिपरेशन मेथड आहे. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. बाकीचा पार्ट नेक्स्ट लेक्चरमध्ये.